कापडणे उपसरपंचपदी हरीश पाटील बिनविरोध। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील कापडणे येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी हरीश सुभाष पाटील यांची गटनेते भगवान विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी सर्व सदस्यांचे एकमताने बिनविरोध निवड पार पडली। यापूर्वी असलेले उपसरपंच प्रवीण पाटील यांनी स्वखुशीने राजीनामा दिल्यानंतर हरीश पाटील यांना बिनविरोध उपसरपंचपदी संधी मिळाली। कापडणे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सोनीबाई भिल यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रभारी ग्रामविस्तार अधिकारी NR पाटील, ग्रामविकास अधिकारी मेघा भांबरे यांनी कामकाज पाहिले। तर यावेळी ग्रामपंचायत सदस्य हिम्मत चौधरी, वंदना पाटील, वैशाली माडी, उज्ज्वला माडी, अमोल बोरसे, प्रवीण पाटील, महेश पाटील, आशाबाई पाटील, श्रद्धा पाटील, अक्काबाई भिल, जितू भिल, अलकाबाई भांबरे, वैशाली पाटील, निलेश जैन, महेश माडी उपस्थित होते। तर यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच हरीश पाटील यांचा पुष्पहार माळ गळ्यात घालत पेढे भरवत अभिनंदन करण्यात आले। यावेळी हरीश पाटील यांची डीजेच्या तालावर नाचत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष नवल पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य भैया बोरसे, भैया विनायक माडी, माजी उपसरपंच बापू माडी, रमेश विठोबा माडी, माजी उपसरपंच बंडू कौतिक पाटील, शेतकरी संघटनेचे आत्माराम पाटील आदी उपस्थित होते। सरपंचपदी निवड झालेले हरीश पाटील यांचे आमदार कुणाल पाटील, गटनेते भगवान पाटील, जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील, नाशिक शहरातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब विनायक पाटील यांनी अभिनंदन केले असून महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आले। उपसरपंचपदी बिनविरोध हरीश पाटील हे निवडून आल्यानंतर त्यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महात्मा ज्योतिराव फुले स्मारक, वीर एकलव्य स्मारक आदी सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व येत्या काळात ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपसरपंच या पदावर विराजमान झाल्याने या ठिकाणी गावाच्या विकासाबरोबरच तरुणांसाठी देखील कार्य करणार असल्याचे यावेळेस उपसरपंच हरीश पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली। मी हरीश सुभाष पाटील, कापडणे ग्रामपंचायत उपसरपंचाची आज निवडणूक होती, ती बिनविरोध झालेली आहे। त्याच्यात आमचे मार्गदर्शक मान्य कुणाल बाबासाहेब कुणालजी पाटील, गटनेते भगवान विनायकजी पाटील आणि नवलांना पाटील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने सरपंच, उपसरपंच, माजी सर्वांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या सहकार्याने मी बिनविरोध झालेलो आहे। तरी माझ्याकडनं जेवढी शक्यता होईल तेवढं मी गावाचा विकास करण्यासाठी पुरेपूर प्रयत्नशील राहील।